महाराष्ट्रामधल्या ओबीसींना आम्ही समजावून सांगतोय नुकसान काय होणार? नुकसान ओबीसी रिझर्वेशन शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटवरून संपलेला असेल कारण तो एक मिनिट शिक्षण आणि नोकऱ्यामधून संपलेला असेल कारण तो मराठा समाजाबरोबर कॉम्पिटिशन करू शकत नाही। उदाहरण सांगतो तुम्हाला, गावगड्यातला एखादा घिसाडी असेल, पारधी असेल, गावगड्यातला एखादा नाभिक असेल, गावगड्यातला एखादा कुंभार असेल, तो कसा कॉम्पीट करू शकतो या प्रश्नाचं उत्तर सामाजिक न्यायाचा कैवार घेतलेल्या महाराष्ट्रातल्या विचारवंतांना माझा सवाल आहे की या बांधवांबरोबर हा गावगड्यातला शेवटचा घटक कसा कॉम्पिटिशन करू शकेल, कशी स्पर्धा करू शकेल याचं उत्तर एक कार्यकर्ता म्हणून मला यांनी दिलं पाहिजे। सरकारने दिलं पाहिजे, विचारवंतांनी सरकारला सांगितलं पाहिजे ना। वोटसोट फुले, एक मिनिट मला बोलू द्या, वोटसोट फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारी मंडळी सामाजिक समतेचा महाराष्ट्र म्हणून तुम्ही ओरडता आणि तुम्ही ज्या कटघऱ्यामध्ये ज्या मंडल आयोगाने ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांच्या बाबतीमध्ये अरे जे बलुते आहेत, जे आलुते आहेत, त्याच्या जोडीला पाटील इनामदार बसणार, हा कुठला न्याय आहे महाराष्ट्रामध्ये? या प्रश्नाचं उत्तर मला, कारण लोकनियुक्त सरकार खूपच चांगलं वागेल असं मी मानणारा कार्यकर्ता नाही। राजकीय मंडळी निवडणुका जिंकण्यासाठी वाटेल ते निर्णय घेतात, पण सामाजिक विचारवंत कुठे आहेत की जे एकही माणूस पुढे येऊन बोलायला तयार नाही। म्हणजे आतापर्यंतच्या काळामध्ये ओबीसीला जेवढं म्हणजे हे मिळत नव्हतं, म्हणजे शरद पवारांच्या काळात जे झालं नाही ते फडणवीसांच्या काळात झाले असं हे बघा, मी काय म्हणतोय, मुख्यमंत्री कोणीही असोत, आत्ताच्या मुख्यमंत्र्यांची तर जबाबदारीच आहे की जस्टिस सुधीर शिंदे यांचा जर अहवाल ॲज इट इज जर स्वीकारला तर महाराष्ट्रातला ओबीसी संपलेला आहे आणि त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर येते। हे बघा, शरदचंद्रजी पवार जर विरोधामध्ये असले तरी शरदचंद्रजी पवारांचं राजकारण हे ओबीसी, मायनॉरिटी, VJNT यांच्याच जीवावर आहे। जरी विरोधी विरोधी पक्षात असले तरी शरदचंद्रजी पवारांची सुद्धा भूमिका आहे की त्यांनी व्यक्त झालं पाहिजे ओबीसींच्या प्रश्नावर, हक्क अधिकारावर, कारण तुमच्याकडे एक संधी आहे ना, तुम्ही विरोधामध्ये आहात, तुम्ही नक्की काय करता आहात तुम्ही विचारलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना। आणि मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे, त्यांचं आतापर्यंत म्हणणं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या, मात्र आताच्या सरकारनं जर एवढ्या जर गोंदी सापडून जर दिला असेल तर कुठं तरी आताच्या सरकारला संपवायचं आहे का? म्हणजे पाठीमागच्या सरकारनं जे केलं नाही ते आताचं सरकार करतंय का? असं जर सुधीर शिंदे समितीच्या आत्ताच्या इन्फॉर्मेशननुसार असाच त्याचा अर्थ निघतोय आणि हे असेल तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। कारण महाराष्ट्रामध्ये मी एक तुम्हाला फॉर एक्झाम्पल काही उदाहरणं सांगेन की महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या महापौर वैशाली बनकर बनल्या, कोदरेताई बनल्या, सोलापूरच्या महापौर अरुणा वाक्षे कधीतरी बनल्या, कधीतरी या मायनॉर भगवान फुलसुंदर, मला वाटते भगवान फुलसुंदर नगरचे महापौर बनले होते सोनार समाजाचे, मोरेश्वर सावे म्हणून तत्कालीन औरंगाबाद आणि आत्ताचं छत्रपती संभाजीनगर त्याचे महापौरसुद्धा हे सावे बनलेले होते। जर उद्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तिकडं नानजी देवकाते बनलेले होते पुण्याचे। माझा महाराष्ट्र शासनाला आणि या ओबीसी प्रवर्गामधल्या सगळ्या नेत्यागणांना माझं विनंती आहे आणि विचारणं आहे, जर ह्या ओबीसी आरक्षणामध्ये एवढ्या बहुसंख्येनं जर मराठा समाज इन्क्लूड होत असेल, बॅकडोअर इन्क्लूड होत असेल, लिगल ॲस्पेक्ट नसताना, घटनेला मान्य नसताना, सर्वोच्च न्यायालयाला मान्य नसताना, जर या कुणबी नोंदींच्या द्वारे जर अशा पद्धतीनं जर एवढी प्रमाणपत्र या महाराष्ट्रात इश्यू केली जात असतील तर इथून पुढं ओबीसीचा एकही महापौर, एकही झडपी अध्यक्ष, एकही पंचायतीचा सभापती होणार नाही। कारण माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या शिंदे बंधू असतील त्यांच्याही घरामध्ये कुणबीचं सर्टिफिकेट आहे, अंबादास दानवेंच्या घरामध्ये कुणब्याचं सर्टिफिकेट आहे। या महाराष्ट्रामधले एवढे आमदार आणि खासदार आणि मंत्री त्यांची माझ्याकडे यादी आहे की त्यांच्या घरामध्ये कुणब्याचं सर्टिफिकेट आहे। जो समाज खासदार म्हणून रिपीट अगेन निवडून जातो, ज्या समाजामधले मंत्री म्हणून रिपीट अगेन निवडून जातात, ज्या समाजामध्ये या महाराष्ट्रामधले 70 ते 80% निर्णायक पदं ज्या समाजाच्या हातामध्ये आहेत, तो समाज जर बॅकडोअर जर या ओबीसींच्या आरक्षणामध्ये एंट्री करत असेल तर महाराष्ट्रातलं आरक्षण कसं वाचतंय आणि ओबीसींना त्याचा कसा सामाजिक न्याय भेटतोय याचं उत्तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलं पाहिजे।